नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे तेजस ऑफिसमधून घरी आलेला असतो. तेजस ऑफिसमधून घरी आल्यानंतर तो सगळ्यात आधी इथे लकी चांप अशी हाक मारायला सुरुवात करतो. तेवढ्यातच इथे तात्या बसलेले असतात. तात्या म्हणत असतात, तेजस, अरे काय झालं? तेव्हा इथे तेजस तात्यांना म्हणत असतो, तात्या, अहो मला वेगळंच कसं तरी वाटलं. तुम्ही असं म्हणा ना, ए वगैरे आधी म्हणायचं ना, तसंच म्हणा. अहो तेजस वगैरे ऐकायची सवय नाही आहे मला. तुम्ही मला ए अशी हाक मारा, म्हणजे मला आपलेपणा जाणवतो. तेव्हा इकडे सुगंधा आलेली असते. तेव्हा सुगंधा म्हणत असते, काय रे तेजस, काय झालं? का मानसीला ओरडतोयस तू? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, आई अगं मानसी कुठे आहे? मी मगापासून आवाज देतोय, बाहेरच येत नाही आहे. कुठे बाहेर गेलेत का? तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते, अरे मानसी तर तुला डबा द्यायला ऑफिसमध्ये आली होती आणि त्यानंतर ती अजून घरीसुद्धा आलेली नाही आहे. तू आलास तरी ती आली नाही आहे. कुठे गेली मानसी? तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, की मी बघून आलो, नाहीतर त्यांना फोन करतो, कुठे गेल्यात ते विचारतो. तेवढ्यातच तिथे मानसी आणि सूरज दोघेही जण आलेले असतात. तेव्हा इथे सुनंदा म्हणत असते, ते बघ तिकडे, अरे मानसी आली आहे. तेव्हा सुनंदा विचारते, मानसी अगं कुठे गेलं होतात तुम्ही दोघंजणं? तेजस ऑफिसमधून आला सुद्धा. तेव्हा मानसी म्हणते, की आम्ही दोघेजणं वाण सामान आणायला गेलो होतो. तेव्हा सुनंदा म्हणते, काय तुम्ही वाण सामान आणलंच सुद्धा? म्हणजे आपले सगळे लाडू विकले गेले का? तेव्हा इकडे आता सूरज म्हणत असतो, हो, आपले सगळे लाडू विकले गेले आणि याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा म्हणजे आपल्या मानसीचा आहे. सगळे लाडू विकल्यानंतर आम्ही घरामध्ये वाण सामानसुद्धा घेऊन आलो. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, म्हणजे घरामध्ये वाण सामान संपलं होतं म्हणून तुम्ही तहान लाडू, भूक लाडू बनवलेत आणि ऑफिसमध्ये सगळे विकलेसुद्धा. तेव्हा इकडे आता खप तर चांगला झाला होता. मानसी म्हणते, मग काय, आणि जास्तीत जास्त लाडू तेजसच्या ऑफिसमध्येच विकले गेले, हो की नाही तेजस? तेव्हा सूरज म्हणतो, हो ना, आणि सगळे लाडू आमचे विकले गेले. त्याच्यामधून आम्ही सगळं वाणसामान आणलं आणि त्याच्यामधून सुद्धा ₹50 उरलेले आहेत. आणि सूरज आपल्या खिशातून ₹50 काढतो आणि दाखवत असतो. तेव्हा मानसी म्हणत असते, सूरज दादा, तुमच्या हातातली वाणसामानाची पिशवी माझ्याकडे द्या आणि ते ₹50 तुम्ही तात्यांच्या हातामध्ये द्या बरं. तेव्हा सूरज म्हणत असतो, की तात्या, जेव्हापासून मी नोकरी सोडली त्याच्यानंतर मी तुम्हाला काही दिलं नाही, पण आता मानसीमुळे मी तुम्हाला हे ₹50 देऊ शकतो. तेव्हा इकडे आता तात्यासुद्धा उठतात. ते ₹50 त्याच्या हातातून घेतात आणि म्हणत असतात, की सूरज, अरे असू दे, ती परिस्थिती काय होती ते आम्हाला माहिती आहे. पण तू स्वतः हे पैसे कमवून माझ्या हातामध्ये ठेवलेस ना, मग ते ₹50 का असेना, पण माझ्यासाठी खूपच जास्त मौल्यवान आहेत. आणि असाच तू आता पुढे जा. आता थांबू नकोस. आता खूप घाबरून राहिलास, खूप घरामध्ये राहिलास, पण आता तुलासुद्धा विचार करायला हवा. पुढचं आयुष्यसुद्धा असंच काढायचं आहे का? तेव्हा इकडे आता मानसीने मार्ग दाखवलाय ना, आता त्याच मार्गाला जा बाळा. त्याच्यानंतरला तेजस म्हणत असतो, पण मानसी, हे तुम्ही कसं काही शक्य करून दाखवलंत? खरंच मला काही कळत नाही आहे. म्हणजे दादाला तुम्ही गर्दीमध्ये घेऊन गेलात, चार चौघांमध्ये घेऊन गेलात, हे कसं काय शक्य आहे? आणि तो तुम्हाला कामासाठी सुद्धा मदत करतोय. तेव्हा मानसी म्हणते, हो, कारण मी सूरजदादांना म्हणाले होते, जर गीता वहिनींना या घरामध्ये आणायचं असेल तर काम तर करावंच लागेल ना. तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभं राहावं लागेल. माझा फक्त हट्ट आहे, की गीता वहिनींना घरी घेऊन यायचं म्हणून. पण जबाबदारी तर सूरजदादांचीच आहे ना, की घरी आल्यानंतर त्यांना कसं सांभाळायचं, बरोबर की नाही? म्हणून सूरजदादांना मी बोलले आणि मग त्यांनी मला माझ्या कामामध्ये मदत केली, हो की नाही सूरजदादा? आपण दोघांनी मिळून हे सगळं केलं. तेव्हा इकडे सुनंदा म्हणत असते, की चल सूरज, ते ₹50 तुला घे बरं. सूरज म्हणतो, नाही मला नको. तेव्हा सुनंदा म्हणते, अरे असं नाही, ते ₹50 घे आणि तुझ्या हाताने देवाच्या समोर ठेव आणि देवाचा आशीर्वाद घे. तेव्हा इथे तात्या सूरजच्या हातामध्ये पुन्हा ते ₹50 देतात आणि सुनंदा सूरजला आपल्याबरोबर देवघरामध्ये घेऊन जाते आणि देवाचा आशीर्वाद घ्यायला सांगते. कारण खूप वर्षानंतर इथे सूरजने थोडे पैसे कमवलेले असतात मानसीबरोबर कष्ट करून.
आणि इथे तात्यांना सूरजचा खूप अभिमान वाटत असतो. त्याला खूप ते आशीर्वाद देतात. त्याच्या खांद्यावरती हातसुद्धा ठेवतात प्रेमाने. तेव्हा तेजसला भरून येतं. तेजस म्हणत असतो की मानसी, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे, रूममध्ये येता? तेव्हा मानसी म्हणते, मी वाणसामानाच्या पिशव्या किचनमध्ये ठेवते आणि मग येते. तेव्हा इथे मानसी येते आणि म्हणते, काय झालं तेजस? तेव्हा इकडे तेजस तिच्याकडे मागे वळून बघतो. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. तेव्हा मानसी म्हणते, हे काय? तुमच्या डोळ्यात पाणी, तुम्ही रडताय तेजस? तेव्हा तेजस म्हणत असतो, मग तुम्ही तेजस झालात ना, मग मला मानसी व्हायला नको? तेव्हा इथे मानसी म्हणते, पण काय झालं आहे, का रडताय तुम्ही? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की आज तुम्ही जे काही करून दाखवलेत ना, ते खूप आहे. म्हणजे तुम्ही सूरजदादाला या घरातून बाहेर काढलं, त्याला चार चौघात गर्दीमध्ये नेलत. बघा ना, हा विचार माझ्या मनामध्ये आला नाही. मला वाटत होतं ठीक आहे, त्याला नाही बाहेर पडायचं आहे, तो घाबरतोय, त्याच्या मनामध्ये एक वेगळी भीती आहे. आणि मी जे करू शकलो नाही ना, मी ज्या गोष्टीचा विचार करूही शकलो नाही, ते तुम्ही करून दाखवलात. आणि तुम्ही किती आणि काय काय या घरासाठी करताय, हे मी विचारसुद्धा करू शकत नाही. आणि मी स्वतःसुद्धा ते सगळं करू शकत नाही. घराची जबाबदारी घेतलीत, घरातलं वाणसामान संपले आणि मला साधं तुम्ही कळूही दिलं नाहीत. तेव्हा इकडे आता माणसे म्हणत असते, तुम्ही ऑफिसमध्ये होता ना, उगाच तुम्हाला मी सांगून टेन्शन कशाला देऊ, म्हणून तुम्हाला काही सांगितलं नाही. तेव्हा इथे तेजस म्हणतो, म्हणून तुम्ही तहान लाडू, भूक लाडू बनवून तुम्ही विकलेसुद्धा. तुम्ही कशाचीही इथे लाज बाळगली नाही. तुम्ही बाहेर जाऊन हे काम केलंत. खरंच म्हणजे काय बोलू मी तुम्हाला? तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, मग सांगा, मी कोण आहे तुमच्यासाठी? कोण आहे मी तुमची? तेव्हा तेजस म्हणतो, आज सांगणार आहे. तुम्ही आहे ना, कर्ज देणारे आहात आणि मी कर्ज घेणारा. तुम्ही इतकं करताय, इतकं देताय, पण मी तुम्हाला मुद्दलही परत करू शकत नाही आहे आणि व्याजसुद्धा. म्हणजे तुम्ही देणारे आहात आणि मी कर्ज घेणार आहे. फक्त एक गोष्ट करू शकतो. आणि तेजस मानसीला इथे सॅल्यूट करतो. तेव्हा इकडे मानसी किचनमध्ये आता काम करत असते, भांडी वगैरे घासत असते. तेवढ्यातच तिथे सुनंदा येते. आणि प्रेक्षकांनो, सुनंदा खूपच चांगली सासू आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा इथे मानसीला शिंका येत असतात, तिला सर्दी झालेली असते. सुनंदा म्हणते, मानसी, अगं हे काय, बघू तुला ताप आलाय का? आणि तिचा ताप वगैरे चेक करते. आणि तिला म्हणत असते, बरं झालं बाई, ताप तरी नाही आहे. हे बघ, तू एक काम कर, तू दिवसभर खूप थकली आहेस, खूप दगदग झाली आहे ना तुझी. जा, माझ्या रूममध्ये एक डब्बा आहे, त्याच्यामध्ये सर्दीची गोळी आहे आणि तापाची सुद्धा ती गोळी आहे. तेव्हा ती गोळी तू घे, म्हणजे तुला बरं वाटेल. जा, शांतपणे झोप बरं. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, नको मावशी, थोडीच भांडी राहिली आहेत, मी घासते आणि जाते ना. तेव्हा इकडे सुनंदा म्हणत असते, नाही नको, बघा माझं ऐक, नाहीतर मी तुझा सासूरवास करेन. जा बरं, माझं ऐक आणि गोळी खा आणि शांतपणे झोप. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, खरंच मावशी, तुम्ही माझा सासूरवास कराल का? तेव्हा सुनंदा म्हणते, बघा जा, नाहीतर खरोखर करेन. तेव्हा दोघीजणी इथे गमतीत त्याचा बोलत असतात आणि हसत असतात. त्यानंतर इथे मानसी तात्यांच्या रूममध्ये येते. तात्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून ती आवाज नाही करत. पण तिला आता शिंका येत असल्यामुळे तात्यांचं लक्ष जातं आणि म्हणतात, मनूजाई, काय गं, काय झालं? बरं वाटत नाही आहे का? सर्दी झाले? तेव्हा सुनंदा म्हणते, हो, जरा सर्दी झाली होती. तेव्हा मला मावशींनी सांगितलं की रूममध्ये गोळी आहे म्हणून, आणि मी तीच घ्यायला आले होते. पण सॉरी हां, माझ्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब झालं. तात्यासाहेब म्हणतात, काही हरकत नाही मनूताई, तो बघ समोर डब्बा आहे, त्याच्यामध्ये लाल रंगाचं पॉकेट आहे ना, त्यातली अर्धी गोळी घे आणि मग तू शांतपणे जाऊन झोप. कळलं ना? आता दगदग करू नकोस. दिवसभर किती दमलीस तू, तुला पण माहिती आहे. तेव्हा इकडे मानसी आता डब्यातून गोळी घ्यायला येते. लाल रंगाचं पॉकेट असतं, त्यातली ती गोळीसुद्धा घेते आणि बाकीची पॉकेटं ती व्यवस्थित बघत असते. तर प्रत्येकामध्ये एक गोळी, अर्धी गोळी, औषधसुद्धा अर्धं संपलेलं, हे सगळं चालू असतं. तेव्हा इकडे आता जेव्हा हे मानसी चेक करत असते, तिच्या लक्षात येतं की तात्यासाहेबांची तर औषधं संपत आली आहेत. मग आता औषधं संपत आल्यानंतर काय करणार? दुसरी औषधं तर तात्यांसाठी घेऊन यायला हवं आहे ना. गायत्रीने तर आता घरातली जबाबदारी पूर्णपणे झटकून टाकली. ती जणू काही सगळ्यांना इथे पोसत असते असं म्हणते, पण जणू काही भिकाऱ्यावाणी. तसं मानसी जे करत असते ते म्हणजे मानात, प्रेमाने, सगळ्यांना अगदी आपली माणसं समजून. आणि ही सगळ्यांना आपल्या पायाखालची धूळ समजत असते गायत्री, आणि तशा पद्धतीने ती सगळ्यांना ट्रीट करत असते. कुणालाही मान सन्मान देत नाही, वयचं भान ठेवत नाही, कुणाशी प्रेमाने बोलत नाही. पण तात्या तसं करत नाहीत. तात्या
आत्या इथे दोन्ही सूनबाईंना समान वागणूक देत असतात, पण मात्र इथे मानसी त्यांचा खूपच जास्त आदर करत असते. आणि म्हणूनच ती म्हणते की आता तात्यासाहेबांची औषधं संपत आली आहेत ना, आता त्यांच्यासाठी दुसरी औषधं आणायला हवी आहेत आणि त्यासाठी इथे तहान लाडू भूक लाडू पुन्हा एकदा बनवायला हवेत, म्हणजे ते उद्या विकले की त्यांच्यासाठी औषधं घेऊन येते. तेव्हा इकडे सगळेजण झोपल्यानंतर मानसी 1:30 वाजता उठून एकटीच आता किचनमध्ये येते आणि कुणालाही जाग येऊ नये म्हणून हळूवारपणे इथे तहान लाडू भूक लाडू बनवत असते. तेव्हा ती म्हणत असते की इथे जर मावशींना आवाज गेला ना तर उगाच त्यांची झोप मोड होईल आणि त्या इथे येतील मला मदत करायला. नाही नाही, आता मला कुणीही मदत करायला नको आहे, सगळ्यांना आराम करायला हवा आहे. आणि ती स्वतः आता इथे किचनमध्ये एकटी काम करत असते. तहान लाडू भूक लाडूसाठी तिने इथे परातीमध्ये पीठसुद्धा घेतलेलं असतं आणि ती मळत असते. तेव्हा तिला शिंका येत असतात. ती हळूहळू शिंकत असते जेणेकरून कुणी जागं व्हायला नको आणि ती थोडं थोडं पाणी ओतून पीठ अगदी व्यवस्थितरित्या मळून घेत असते. पीठ मळत असताना इथे आता तिचे केस सारखे तिच्या चेहऱ्यावरती येत असतात. तेव्हा ती आपल्या चेहऱ्यावरचे केससुद्धा इथे बाजूला करत असते आणि एका बाजूला आपलं काम करत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता तेजस येतो आणि तेजस मानसीची गंमत बघत असतो. मानसी एका बाजूला इथे पीठ मळते, एका बाजूला शिंकते, एका बाजूला तिच्या चेहऱ्यावरती केस येत आहेत ते बाजूला करते, तर ती पूर्णपणे आता थकून गेलेली असते. तेव्हा इकडे तेजसला आठवतं ज्या वेळेला मानसी केक बनवत असते त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावरती सारखे तिचे केस येत असतात. तेव्हा इकडे आता तेजस एक आयडिया शोधून काढतो. इथे छोटा फॅन लावतो, त्याच्यामुळे तिचे केस आता मागे मागे उडायला लागतात. ते पुढे चेहऱ्यावरती येत नाही, त्याच्यामुळे ते आपलं काम व्यवस्थितरित्या करत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता तेजसने ही आयडिया तेव्हा केलेली असते, पण आता तो करू शकत नाही कारण आता मानसीला सर्दीसुद्धा झालेली आहे. तेव्हा इकडे मानसी आता पूर्णपणे वैतागलेली असते. ती आपलं काम करत असते, पण इथे तेजसला आता बघवत नाही तिचे हाल. तो पुढे येतो आणि तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला करायला जाणार तेवढ्यातच मानसी घाबरते. तिला असं वाटतं अचानकपणे इथे कोण आलं. तेव्हा इकडे तेजस म्हणतो मीच आहे मीच आहे आणि तो मानसीच्या चेहऱ्यावरचे हळूवारपणे केस आता बाजूला करत असतो. तेव्हा इथे मानसी त्याच्याकडे कौतुकाने प्रेमाने बघत असते. जेव्हा तो इथे तिच्या चेहऱ्यावरचे केस आता बाजूला करतो तेव्हा तेजस तिच्याकडे एकटक बघत तिथेच उभा राहिलेला असतो. तेव्हा मानसीसुद्धा त्याच्याकडे बघत असते. दोघेही एकमेकांकडे बघण्यामध्ये पूर्णपणे हरवलेले असतात. जेव्हा इथे तेजस भानावरती येतो तेव्हा तो पहिला शब्द मानसीला म्हणतो, अरे वा, आज तर आपल्या घरामध्ये 1:30 वाजताच सकाळ झाले का? किती छान वाटते ना 1:30 वाजता सकाळ झाले तर. तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रही तुम्ही हळू बोला, मावशींना जाग येईल, कुणाला तरी जाग येईल. हे बघा, मला तहान लाडू भूक लाडू बनवायचे आहेत म्हणून मी लवकर आले इथे किचनमध्ये. तेव्हा इकडे सकाळी वेळ नाही ना मिळणार म्हणून. तेव्हा इथे तेजस म्हणतो, अहो पण आता वाणसामान आणलंत ना तुम्ही, मग आता कशाला एवढी दगदग करताय. तेव्हा मानसी म्हणते, तेजस अहो तात्यांची औषधं संपणार आहेत, मग त्यांच्यासाठी औषधं आणायला नको का, म्हणून मी हे तहान लाडू भूक लाडू बनवते आणि उद्या मी विकते. त्याच्यातून जे काही पैसे मिळतील ना त्या पैशातून मी तात्यांची सगळी औषधं घेऊन येणार आहे, कळलं तुम्हाला. तेव्हा आता मला काम करू द्या, तुम्ही डिस्टर्ब करू नका. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, हो का, मग मी सुद्धा तुमची मदत करतो, थांबा मी पाणी ओततो. तेव्हा इथे तेजस हवं तेवढं पाणी आता त्या पिठामध्ये ओततो आणि सगळं पीठ पातळ करून टाकतो. तेव्हा इथे मानसी म्हणते, राष्ट्रहित हे काय केलं तुम्ही, अहो एवढं पाणी टाकलं तुम्ही याच्यामध्ये. ती जोरात ओरडते. तेजस म्हणतो, अहो तुम्हीच मला हळू बोलायला सांगताय ना आणि तुम्हीच किती जोरात ओरडताय. तेव्हा मानसी म्हणते, ओरडू नाही तर काय करू, हे काय केलं तुम्ही, एवढं पाणी कुणी ओततं का. तेव्हा इथे तेजस म्हणतो, सॉरी हा सॉरी, अरे हो हे तर तळं झालं ना, मग काय करूया आता याच्यामध्ये. एक काम करा ना, एक काम करा, त्याच्यामध्ये अजून सुकं पीठ टाका, टाका ना सुकं पीठ, मी सुद्धा मदत करतो तुम्हाला, आपण दोघेजणं सोबत ते मळून घेऊया, टाका पीठ टाका. तेव्हा इथे मानसी म्हणते, राष्ट्रहित तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे थांबू नका, तुम्ही जा बरं, जाऊन झोपा, माझं उगाच इथे काम वाढवून ठेवू नका. तेव्हा तेजस म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही लकी चार्म, अहो मी इथे तुम्हाला मदत करायला आलो आहे आणि तुम्ही मला इथून घालवताय. हे बघा सुकं पीठ टाका याच्यामध्ये, हे बघा मी तुम्हाला मदत करतो, असं पीठ मळायचं असतं, असं बरोबर ना, सांगा आता काय करू, पाणी ओतू थोडं. तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहित पाण्याला हात लावू नका, आता
याच पाण्यामध्ये आणि पिठामध्ये आपल्याला हे सगळं सुकं पीठ मळून घ्यायचं आहे. तेव्हा इथे तेजस म्हणतो बरं बरं ठीक आहे. तेव्हा इकडे तेजस आता मानसीला म्हणत असतो, हे काय तुम्ही 2-2 हाताने काय मळायला जाताय? अहो असं कॉन्फिडंटली उभं राहायचं असतं आणि एका हाताने मळून दाखवायचं असतं. बघा माझ्याकडे बघा, मी एका हाताने पीठ कसं मळतो ते बघा. तेव्हा इकडे आता जोरजोरात तेजस एका हाताने पीठ मळत असतो आणि मळता मळता आता पिठामध्ये एका बाजूला मानसीचा हात असतो. तो मानसीचा हात पकडतो आणि तो सुद्धा मळायला घेत असतो. तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहित अहो माझा हात. तेव्हा तेजस म्हणतो, तुम्ही त्या पिठाच्या आतमध्ये का हात लपवून ठेवला आता मला काय माहिती तुमचा हात तिथे आहे तो. तेव्हा इकडे तेजसकडून ते चुकून झालेलं असतं. त्याच्यानंतरला तेजस आता मानसीला म्हणत असतो, तुम्ही एक काम करा, हे पीठ तुमचं आणि हे पीठ माझं. तुमचं पीठ तुम्ही मळा आणि माझं पीठ मी मळतो. म्हणजे तुमच्या हाताला पण लागणार नाही, आवाज होणार नाही आणि कुणी इथे येणार पण नाही. तेव्हा इकडे मानसी म्हणते, बरं ठीक आहे. तेव्हा इकडे तेजस आणि मानसी दोघेजणं छान इथे आता लाडू बनवण्यासाठी पीठ व्यवस्थित मळून घेत असतात आणि ते मळलेलं पीठ आता ती व्यवस्थित इथे ते घट्ट करून घेत असते. त्यानंतरला तेजस जोरात घाबरतो आणि ओरडतो सुद्धा आणि एका बाजूला जाऊन तो आता बसतो. तेव्हा इकडे मानसी म्हणते, काय झालं राष्ट्रहित? अहो एवढ्या जोरात कशाला ओरडताय? गप्प बसा ना. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, अहो तिकडे बघा पाळ आहे पाळ. मला ना त्या पाळीची खूप भीती वाटते. तिला घालवा बरं तुम्ही. केवढी मोठी पाळ आहे ते तरी बघा. तेव्हा इथे मानसी म्हणते, राष्ट्रहित तुम्ही पण ना, अहो ती साधी पाळ तर आहे ना. आणि ती आता पाळ तिथे लाटणं असतं त्यांनी घालवत असते, घालवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा ती पाळ आता पळून जाते. त्यानंतरला मानसी हसायला लागते, जोरजोरात हसायला लागते, कारण तेजसच्या तोंडाला पीठ लागलेलं असतं. तेव्हा इकडे आता मानसी हसत असते, तेवढ्यातच तेजस म्हणतो, काय झालं? आणि तिच्या तोंडावरती हात ठेवतो आणि म्हणतो, अहो काय झालं लकी जाम, तुम्ही एवढ्या जोरात का हसताय? मला हळू बोलायला सांगते आणि स्वतः इतक्या जोरात ओरडते आणि हसताय. तेव्हा तो तिच्या तोंडावरती हात ठेवतो. तेव्हा मानसीच्या सुद्धा तोंडाला पीठ लागलेलं असतं आणि तेजसच्या सुद्धा. दोघेही हसत असतात. तेव्हा इकडे मानसी म्हणते, हे बघा, आणि ती ताटामध्ये त्याचा चेहरा त्याला दाखवत असते. तेव्हा इकडे मानसी तेजसला हसत असते. त्याच्यानंतरला इकडे आता तेजस तिच्याकडे बघून जोरात हसतो आणि तोच ताट तिलासुद्धा दाखवतो. तेव्हा तिचासुद्धा चेहरा किती माखलाय हे सुद्धा तिला कळतं. दोघेही एकमेकांना हसत असतात. तेव्हा इथे मानसीसुद्धा स्वतःला हसत असते आणि दोघे हसत मुखाने इथे तहान लाडू भूक लाडू बनवतात. त्याच्यानंतरला इथे लाडू बनून तयार झालेले असतात. तेव्हा इथे सुनंदा म्हणत असते, अगं पण एवढे लाडू विकले जातील ना आणि ते लोक घेतील ना आतमध्ये, काही बोलणार तर नाही ना? तेव्हा मानसी म्हणत असते, नाही मावशी, अहो ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे ना, तिथल्या चेअरमन बरोबर माझं बोलणं झालं आहे. मी त्यांना सांगितलं आहे की इथल्या लोकांना मी हे लाडू देणार आहे आणि खूपच पौष्टिक लाडू आहेत आणि त्यांच्याकडून परवानगी घेतली आहे. सॅम्पल म्हणून हे लाडू मी त्यांना देणार आहे. त्यांनी जर हे मान्य केले, त्यांनी अप्रूव्हल दिलं, तर मग हे लाडू मी सगळ्यांना तिथे विकू शकते, हो की नाही? तेव्हा इथे सूरज म्हणतो, अरे वा, एका ठिकाणी सगळे लाडू विकले जातील, खूपच चांगली आयडिया आहे. पण एकटीने हे लाडू बनवलेस ना? त्यानंतरला छाया तिथे येते आणि म्हणत असते, दीदी लवकर बाहेर ये दीदी, अशी जोरात हाका मारते आणि बोलावून घेते. गायत्री येते आणि म्हणते, काय झालं छाया? तेव्हा छाया म्हणते, दीदी अगं तू म्हणाली होतीस ना की या घरामध्ये परत तहान लाडू भूक लाडू बनवायचे नाही म्हणून, पण या लोकांनी हे बघ तहान लाडू भूक लाडू बनवलेत, तुझं काही ऐकलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता मानसीला आठवतं, गायत्री म्हणालेली असते की हे भिक्कारे लाडू पुन्हा एकदा या घरामध्ये बनवायचे नाही. तहान लाडू भूक लाडू हे लाडू या घरामध्ये बनवायचे नाही. तेव्हा इकडे छायाने ही बातमी सांगितल्यानंतर गायत्री बाहेर येते आणि म्हणत असते, काय गं, मी सांगितलं होतं ना या घरामध्ये तहान लाडू भूक लाडू हे परत बनवायचे नाही म्हणून, मग का बनवलेस तू? तुला माझं ऐकायचंच नाही आहे का? माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये विरोधात जायचं आहे? मी जे काही बोलते, जे काही नियम बनवते, ते सगळे तुला खोडून काढायचे असतात का? म्हणजे माझं तुला ऐकायचंच नाही आहे ना अजिबात? सांगितलं होतं की हे लाडू बनवू नकोस म्हणून, तरीसुद्धा बनवायची हिंमत केली का? पण का केली ती हिंमत? असं इथे गायत्री म्हणत असते. सूरज, सुनंदा घाबरलेले असतात. सुनंदा म्हणत असते, अगं घर खर्च चालवायचा आहे ना सुनबाई, म्हणून ते लाडू बनवलेत. तेव्हा इथे गायत्री त्यांच्याकडे रागाने बघत असते. तर पुढील भागामध्ये बघूया प्रेक्षकांनो, इथे गायत्री म्हणत असते की हे लाडू बनवायचे नाही असं सांगूनसुद्धा तुम्ही हे लाडू बनवलेत ना, आता हे लाडू मी इथे ठेवू देणार नाही.
तुम्हाला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे, ही मेहनत वाया गेलीच पाहिजे. आणि ती बनवलेले लाडू उचलून तो डबा फेकून देत असते, जेणेकरून ते लाडू सगळे वाया जावेत म्हणून. तेव्हा इकडे फेकलेला डबा आता खाली पडू देत नाही, तो म्हणजे तेजस. तेजसला रविवार असल्यामुळे सुट्टी असते आणि तो घरीच असतो. तेव्हा इकडे गायत्रीने फेकून दिलेला डब्बा आता इथे तेजसने पकडलेला असतो. जेव्हा तेजस तो डबा पकडतो आणि तो गायत्रीकडे बघतो, तेव्हा गायत्री खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. मात्र मानसीला खूपच जास्त या गोष्टीचा आनंद झालेला असतो.